नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकोस बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, उच्च न्यायालय भरती मुंबई, संभाजीनगर, नागपूर या अंतर्गत निघालेली आहे. वेगवेगळी पदं आहेत. त्या अंतर्गत आता अर्ज सुरुवात झालेली आहे. परंतु बऱ्याच कमेंट होत होत्या की अर्ज कसा करायचा नेमका याबद्दल माहिती आहे मला आपण हा व्हिडिओ टाकतो आहे. परंतु त्याअगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग सरळ अर्जाची सुरुवात करूया. मित्रांनो, अर्ज करण्या अगोदर तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट.nic.in या इथं पेजवर तुम्हाला जायचं आहे. रिक्रुटमेंट अंतर्गत तुम्हाला हे पेज असेल. रिक्रुटमेंट अंतर्गत तुम्ही गेले की रिक्रुटमेंट नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बघू शकता. रिक्रुटमेंट अंतर्गत तुम्ही गेले की तुम्हाला हे ॲडव्हर्टिजमेंट वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी ह्या बघायला मिळतात. आणि थोडं खाली आलं की ज्या पदांना आपण अर्ज करतो आहे, जसं पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर असेल, स्टेनोग्राफर लोअर ग्रेड असेल, क्लार्क असेल, कार ड्रायव्हर, पिऊन, हमाल, फ्रास्ट या पद्धतीची ही सगळी पदं त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असतील. तर ज्या पदाकरता तुम्हाला अर्ज करायचा असेल त्या ठिकाणी सिम्पली तुम्हाला त्या तिथे जाऊन क्लिक करायचं आहे आणि तुम्ही अर्ज क्लिक केला की तुम्हाला असं पेज त्या ठिकाणी ओपन होणार आहे. मी स्टेनो लोअर ग्रेड या पदाचा अर्ज या ठिकाणी ओपन केलेला आहे. तुम्ही दुसऱ्या ठिकाणचा कुठलाही केला तरी तुम्हाला त्या ठिकाणचं पद हे तिथं दिसणार आहे. स्टेनो असेल, हमाल, पिऊन असेल, तिथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. असं पेज ओपन झाल्यानंतर इथं दिलेलं आहे बघा, मॅन्डेटरी फील्ड्स, म्हणजे ज्याच्यासमोर हा लाल स्टार दिसतो आहे तेच लाल स्टार असलेलं तुम्हाला जी जागा आहे ती कंपल्सरी भरायची आहे. काही जागा तुम्हाला त्या ठिकाणी ऑटोमॅटिक फिल असतील, काही जागा तुम्हाला भरायच्या असतील. जसं आता पोस्ट आहे तर स्टेनो लोअर ग्रेड हे ऑटोमॅटिक त्या ठिकाणी घेतलेलं आहे, कारण की आपण फॉर्मही तोच केला आहे. आता तुम्हाला कुठल्या बेंचसाठी अर्ज करायचं आहे, कुठल्या कोर्टसाठी, जसं की बॉम्बे असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, हे महत्त्वाचं आहे की एका पदाकरता एकाच ठिकाणी अर्ज करू शकाल, वेगळ्या पदाकरता वेगळ्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. तर मी इथे नागपूर घेतो आहे, तर नागपूरसाठी अर्ज. नंतर तुमचं नाव, आता नाव म्हणजे तुम्ही श्री असाल तर श्री करा, महिला असाल तर त्या ठिकाणी मीच तुम्हाला करता यायचं आहे. तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे तुम्हाला. पहिलं नाव तुमचं इनिशियल, म्हणजे जर तुमचं नाव विक्रम पांडुरंग गोखले असेल तर इथे तुम्हाला विक्रम टाकायचा आहे फर्स्ट नेम, मिडल नेम पांडुरंग असेल आणि लास्ट नेम गोखले असेल. पोस्टल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, जो तुमचा पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट, कुठल्या डिस्ट्रिक्ट अंतर्गत तुमचं येतं, जसं आता इथं नागपूर बेंच अंतर्गत असेल आणि माझा पत्ता असेल अमरावती, तर मी इथे अमरावती घेणार आहे. त्यासोबत तुम्हाला त्या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे, पिनकोड तुम्हाला त्या ठिकाणी घेणार आहे. या ठिकाणी नंतर आधार नंबर विचारलेला आहे मित्रांनो, बघा आधार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे. आधार नंबर ॲक्च्युली कंपल्सरी नाही आहे, तुम्ही बघू शकता इथं स्टार नाही आहे. आधार नंबर टाकायचं असेल तर तुम्ही टाका, ती इच्छा नसेल तर राहू द्यायची. नंतर मेल आय डी टाकायचा आहे. आता मेल आय डी टाकताना जसं तुमचं मेल आय डी काय असेल, जसं vikas899@gmail.com असा आपला मेल आय डी असतो. तर तुम्हाला निदान त्या ठिकाणी vikas899 असं करायचं आहे. @ दिलेला आहे आणि नंतर जीमेल आय डी तुम्हाला ऑटोमॅटिक त्या ठिकाणी घेतला जाईल, म्हणजे @ नंतर तुम्हाला त्या बाकीचं टाकायचं आहे. नंतर बघा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. मोबाईल नंतर तुम्हाला जेंडर टाकायचं आहे, तर जेंडर तुमचा मेल फिमेल असेल तर मेल फिमेल या पद्धतीने टाकायचं आहे. नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक घेतलं आहे, इंडियन म्हणजे भारतीय आहोत आपण. नंतर रिलिजन काय असेल, तर बघा रिलिजनमध्ये तुम्ही हिंदू असाल, मुस्लिम असाल, शीख, बुद्धिझम, जैन कुठलंही असेल. जसं आता आपण हिंदू घेतलं, या अंतर्गत तुम्ही OBC असेल, SC असाल, ST, NT, VNT असेल तर जसं OBC इथे घेतलं आहे. आणि कास्ट, बघा कास्ट सर्टिफिकेटवर तुमच्या OBC अंतर्गत वेगवेगळ्या पद असतील, जसं कुणी कुणबी असेल, कुणी अंतर्गत असेल, या पद्धतीचं इथं तुम्ही सबकास्ट कुणबी टाकायची आहे. OBC अंतर्गत असेल किंवा इतर काही असेल तर ती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. नंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे. जन्मतारीखमध्ये या ठिकाणी बघा तुमचा दिवस, या ठिकाणी मंथ आणि या ठिकाणी वर्ष असं तुम्ही सेट केल्यानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी जे तुमचं वय आहे 8/12/2025ला ज्या ठिकाणी अर्ज निघालेत तर ॲटोमॅटिक इथे काउंट होणार आहे आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. नंतर बघा प्लेस ऑफ बर्थ, हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्लेस ऑफ बर्थ तुमचा जन्म कुठं झाला आहे हे तुम्हाला टाकायचं आहे. बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं की आपला जन्म कुठं असतो, तर विचारून घ्यायचं आहे किंवा 10वीचे आपलं हे मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट तिथे तुम्हाला त्या TCवरती सुद्धा मिळायला पाहिजे. आता बघा नंतर तुमचं मॅरिटियल स्टेटस, जर तुमचं लग्न झालं असेल, अनमॅरिड असेल तर तुम्ही अनमॅरिड करू शकता. पण जर लग्न झालेलं असेल तर बघा मॅरिड इथं तुम्हाला करायचं आहे. आणि मॅरिड तुम्ही करताच या ठिकाणी तुमचं नंबर ऑफ चिल्ड्रन किती दिले आहे, तुम्हाला मुलं बाळं किती आहेत ते टाकायचं आहे. जसं तुम्हाला जर 1 असेल तर 1 तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. आणि नंतर आहे बघा चाइल्ड ऑर चिल्ड्रन बोर्न आफ्टर 28 मार्च 2005, म्हणजे 2005, 28 मार्च 2005 नंतर तुम्हाला किती मुलं जन्माला आली, तर हे नक्कीच तुम्ही इथे 1 करू शकता, कारण की बऱ्याच जणांचा तो इथे 1च असेल. तर नसेल तर तुम्ही अनमॅरिड करून त्या ठिकाणी ते सोडून द्यायचं आहे. नंतर बघा तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा दिलं की वेदर कॅन्डिडेट इज डिफरेन्शियली एबल्ड पर्सन, म्हणजे दिव्यांग उमेदवार असेल तर यस, नो असेल तर नो त्या ठिकाणी करायचं आहे. आता बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमची त्या ठिकाणी विचारते, शैक्षणिक पात्रता, जसं मग तुम्ही 10वी असेल तर 10वी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्या ठिकाणी तुमची स्ट्रीम कसं आहे, विषय कुठले, बोर्ड कुठला, पासिंग इयर कुठलं, मार्क्स किती पडल्यात आउट ऑफमध्ये, पर्सेंटेज किती, क्लास कोणता,
इथं संपूर्ण टाकून तुम्हाला त्या ठिकाणी ॲड करायचं आहे. ते ॲड झालं की तुम्हाला त्या ठिकाणी नंतर मग तुमची 12वी टाकायची आहे, ग्रॅज्युएट टाकायचं आहे, ग्रॅज्युएशन कुठं झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते टाकायचं आहे, इतर कुठला डिप्लोमा डिग्री असेल तर तेही तुम्ही त्या ठिकाणी हे ॲड बटन टिक करून तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. नंतर इज द कॅन्डिडेट डोमिशियल ऑफ महाराष्ट्र, तर हे बाय डिफॉल्ट इथे यस आहे, तर यस तुम्ही त्या ठिकाणी करायचं. लँग्वेज नोंद, तर मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषा आम्हाला येतात, लिहिता बोलता वाचता असा त्याचा अर्थ होतो, तर तुम्ही बिंदासपणे तिन्ही याच्यावर क्लिक करू शकता. नंतरचे बघा हे जे यस नोचे जे टॉपिक आहेत, जसं की डज कॅन्डिडेट वर्क इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, का तुम्हाला अगोदर गव्हर्नमेंट जॉब लागली आहे का, तर इथं असेल तर यस करा, नसेल तर नो. आता स्टेट पर्टिक्युलर ऑफ टायपिंग क्वालिफिकेशन, टायपिंगचं तुमचं काय आहे स्टेटस ते तुम्ही टाकू शकता. शॉर्ट हँड क्वालिफिकेशनचं तुम्ही इथं टाकू शकता तुमचं काय आहे. एक्सपिरियन्स असेल स्टेनोग्राफरचा तो टाकू शकता. स्टेट पर्टिक्युलर ऑफ कॉम्प्युटर कोर्स, तुम्ही कॉम्प्युटर कोर्स तुमचं MSCIT वगैरे झालं असेल तर ते टाकू शकता. असं या पद्धतीचं सगळं तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे आहे का, सगळी ही माहिती भरून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. एक महत्त्वाचा कॉलम त्या ठिकाणी त्यांनी दिला आहे की तुम्ही MPSC किंवा UPSC किंवा कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याअंतर्गत तुम्ही तुमच्यावर कुठली कारवाई वगैरे झालेली आहे का ते तुम्ही त्या ठिकाणी मात्र मेन्शन करा. नो असेल तर विशेष संपलेला आहे, तुम्हाला नो तिथे घ्यायचा आहे. नंतर पुन्हा एक बघा, नेम अँड ॲड्रेस ऑफ 2 रिस्पेक्टेबल पर्सन हू हॅव इश्यूड कॅरेक्टर सर्टिफिकेट टू द कॅन्डिडेट, म्हणजे असे 2 व्यक्ती तुम्हाला बघायचे आहेत जे रिस्पेक्टेबल असतील, ज्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे. जसं आपल्या गावाकडे जर बघितलं सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, ते नसतील तर बँक अधिकारी असेल, पोलीस ठाणेदार असतील, या प्रकारची जर कोणी तुमची ओळखी असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला ते सर्टिफिकेट कुठल्याही 2 व्यक्तीकडून घ्यायचे आहेत. त्यांचं नाव, त्यांचा हुद्दा, त्यांचा मोबाईल नंबर आणि पत्ता हे दोघांची मेन्शन करून इथे या ठिकाणी टाकून द्यायचे आहे. त्यानंतर बघा इम्पॉर्टंट या ठिकाणी दिलं आहे की तुम्हाला आता त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट हे करायचं आहे. म्हणजे हा पुढचा फॉर्म भरण्याअगोदर तुम्हाला त्या ठिकाणी SBI वरून ऑनलाईन चलन त्या ठिकाणी भरायचं आहे. ते भरत असताना तुम्हाला इथे लिंक असेल, ही लिंक तुम्हाला त्या ठिकाणी क्लिक करायची आहे. लिंक केल्यानंतर या ठिकाणी बघा असं हे नवीन SBIच्या कलेक्टवर तुम्हाला नवीन हे पेज ओपन होईल. इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही कुठल्या एक्झामसाठी अर्ज करताय, तर जसा बँक BSc क्लार्क असेल किंवा पिऊन असेल, स्टाफ कार ड्रायव्हर, स्टेनोग्राफर, तर तुम्हाला तुमचं सिलेक्ट करायचं आहे. जसं आपण इथे लोअर ग्रेड घेतलेलं आहे, स्टेनोग्राफरची पूर्ण माहिती, ती संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. जसं तुमचं पहिलं नाव असेल, मिडल नेम, लास्ट नेम, तुमचा मोबाईल नंबर, मेल ID टाकायचा आहे, तुमची जन्मतारीख टाकायची आहे, ॲड्रेस टाकायचा आहे बरोबर करून, आणि 1000 रुपये फी. रिमार्क्स वगैरे टाकायचं असेल तर ओके करून टाकू शकता. पुन्हा इथं तुमचं नाव जे आहे ते नाव टाकायचं आहे तुमचं इथे. नंतर मोबाईल नंबर आणि मेल ID इतकी संपूर्ण माहिती झाली, इथं टिक करायचं आहे किंवा ह्या टर्म्स कंडिशन मला मान्य आहेत. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे हा सिलेक्ट करायचा आहे. कॅप्चा सिलेक्ट केला की तुम्हाला त्या ठिकाणी नेक्स्ट बटन असेल ते तुम्ही नेक्स्ट बटन त्या ठिकाणी करू शकता. तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल्स टाकल्यानंतर एंटर पेमेंट डिटेल्स केल्यानंतर ही संपूर्ण डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. ही नेक्स्ट केल्याबरोबर व्हेरीफाय पेमेंट डिटेल्समध्ये तुमचं त्या ठिकाणी हे पेज ओपन होणार आहे. नंतर बघू शकता तुम्ही स्टेट बँकेचं तुमचं असेल तर तिथून तुम्ही करू शकता, किंवा इंटरनेट बँकिंग असेल तर तिथून ब्रांचमधून जर जाऊन तुम्ही रिसिट फाडली असेल तर त्या पद्धतीचं, किंवा NFT RTS केलं असेल, किंवा जर तुम्ही या ठिकाणी UPI वगैरे केलं असेल तर इथून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करू शकता. पेमेंट व्हेरीफाईड झाल्यानंतर कंप्लीट पेमेंट तुम्हाला करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला DUO नंबर येणार आहे. तो DUO नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट झाल्यानंतर तो रजिस्टर करून घ्यायचा आहे आणि प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी रिसिट आपली स्वतःची ही जनरेट करून घ्यायची आहे आणि ती प्रिंटसुद्धा तुम्हाला सोबत घ्यायची आहे. हे सगळं इथून कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही इथे येऊ शकता आणि बघू शकता जसं तुमचं SBI कलेक्ट पेमेंट झालं असेल, पेमेंट झालेलं असेल किंवा इतर कुठलं, तर तुम्हाला सोबत त्या ठिकाणी कलेक्ट रेफरन्स नंबर असेल, तो DUO नंबर तुम्हाला त्या ठिकाणी असेल, DUP असेल, DUO असेल, या पद्धतीचा तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. आणि नंतर तुम्ही ज्या दिवशी पेमेंट केलेलं आहे त्या दिवशीची तारीख तुम्हाला या ठिकाणी पेमेंट डेट ही टाकायची आहे आणि तिथं पेमेंट किती केलेलं 1000 रुपये हे ऑटोमॅटिक येईल. नंतर बघा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अटॅच करायचे आहे. बघा फोटो आणि सिग्नेचरच्या गाईडलाईन्स झालेल्या आहेत. 40 KB अंदर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी इथं टाकायच्या आहेत. त्या अपलोड केल्यानंतर जो हा कॅप्चा आहे हा कॅप्चा इथे पूर्ण जसंच्या तसा टाकायचा आहे आणि तो टाकला की डिक्लेरेशनवर बघा इथे क्लिक केल्यानंतर आय ॲग्रीवर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. आय ॲग्रीवर क्लिक करताबरोबर तुमचा जो फॉर्म आहे तो पुढच्या स्टेपमध्ये चालला जाईल. जर ते तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळेल, तो रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला मिळाला नाही ते इथे तुम्हाला मेल ID, मोबाईल नंबर, तुमचे डेट ऑफ बर्थ आणि सिक्युरिटी कोड हा टाकल्यानंतर शो असं केल्यास तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी हा मिळणार आहे. रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला शेवटपर्यंत कामी पडणार आहे, कारण त्याच्यावरच तुमचं सगळं डिटेल्स असतील आणि त्याच्यानंतर तुमची जी प्रिंट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी घेणे भाग असेल. जसं आपण इथं बघू शकतो आता इथे हा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, डेट ऑफ बर्थ तुमची टाकायची आहे, हा सिक्युरिटी कोड टाकून जनरेट
तुमचं प्रिंट ॲप्लिकेशन होईल आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्रिंट करून आपल्या भविष्यासाठी त्या ठिकाणी संवर्धित करायचं आहे. तर अशा पद्धतीनं बॉम्बे हायकोर्टचा आपण या ठिकाणी लोअर गेटचा फॉर्म भरला आहे. इतरही जेवढे फॉर्म असतील तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. इतर असेल, पिऊन असेल, हमाल असेल, क्लार्क असेल, सगळेच्या सगळे फॉर्म तुम्ही याच पद्धतीने भरू शकता आणि संपूर्ण जाहिरातीकरता अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका.